चायनात काय चालू आहे बघून यायचं, तेच 10 वर्षांनी इकडे रेप्लिकेट होतं. त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये जे पुणे मुंबईत चालू असतं ना, मेट्रो सिटीमध्ये जे चालू असतं ना, ते नंतर छोट्या सिटीज मध्ये रेप्लिकेट व्हायला चालू होतं. तुम्ही कोणतीही छोटी गोष्ट घ्या, जेव्हा हे अमृतुल्य वगैरे आले होते ना चहावाले, पहिले मोठ्या सिटीज मध्ये आले. असं म्हणायचे की छोट्या गावांमध्ये हे चालणार नाहीत, कारण छोट्या टपरीवाले छोट्या गावांमध्ये चहावाले भरपूर असतात, अमृतुल्य कसे चालतील. आज बघा काय स्थिती आहे. तर कुठलाही बिझनेस तुम्ही बघा, जो मोठ्या शहरात आधी चालतो ना, तो नंतर हळूहळू छोट्या शहरांमध्ये येतो. ज्यावेळेस मोबाईल फोन, इंटरनेट कुठे होतं आधी आपल्याकडे एवढं हाय स्पीड, छोट्या गावांमध्ये नव्हतं. पण जेव्हा मोठ्या शहरांमध्ये यायला लागलं, छोट्या शहरांमध्ये यायला लागलं. आधी मोठ्या शहरातल्या लोकांनी रील्स बनवायला चालू केले, आता छोट्या शहरातल्या लोकांनी. हे रेप्लिकेट होत असतं, हे निसर्गाचा नियम आहे. तर तुम्ही जे म्हणतायत ना, तर मग ते तर गुगलला पण लागू होतं. जेव्हा गुगल आलं होतं तेव्हा म्हणायचे लोक, गावातले लोक गुगलला सर्च करतील का? आज शेतकरी सुद्धा गुगलवरती बघतो काय फवारायचंय. बरोबर आहे. मेडिसिन मध्ये डॉक्टर्सला सुद्धा आजकाल लोक डोकं लावतात, गोळ्या औषधं गुगलवरती चेक करून. सो तुमचा जो प्रश्न आहे ना, तो आज पुरतं बरोबर आहे, पण तो उद्यासाठी रेलिव्हंट नाहीये. आणि उद्या म्हणजे जास्त दूर नाहीये ते, जे मी तुम्हाला सांगतोय ना, 1-2 वर्षात ते पॉसिबल आहे.